जेवढे आमदार आहेत ते सगळे म्हणतात की आमचं समाधान झालं, आम्हाला निधी मिळणार आहे. कसं पाहताय? आम्ही विकासामध्ये कुठलंही राजकारण पक्षीय राजकारण कधी आणलं नाही आणि विकासामध्ये आणणारही. कारण शेवटी लोकप्रतिनिधी जे आहेत हे लोकांना मूलभूत सुविधा देण्यासंदर्भात DPDCमध्ये प्रश्न मांडत असतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या प्रश्नांना न्याय देणं हे शासनाची जबाबदारी आहे आणि ती आम्ही पार पाडतो. आजच्या जिल्हा नियोजन बैठकीमध्ये 2026-27चं जे आर्थिक बजेट आहे त्याला मान्यता दिलेली आहे आणि त्याचबरोबर अनेक विषयांवर चर्चा झालेली आहे. त्यामध्ये अतिक्रमणमुक्त मुंबई, झोपडपट्टीमुक्त मुंबई, SRA क्लस्टरला प्राधान्य देणं, त्याचबरोबर ज्या आपल्या शासकीय यंत्रणा आहेत त्यांना जेवीमध्ये घेणं आणि जेवीच्या माध्यमातून रखडलेले जे प्रकल्प आहेत त्यांना मार्गी लावणं. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं 40 लाख लोकांना घरं देणं, खऱ्या अर्थाने आम्ही रमाबाई आंबेडकर नगरचा प्रकल्प 17,000 घरांचा SRA आणि MMRDA मिळून सुरू केलेला आहे, म्हणजे त्याला चालना दिलेली आहे. त्यामुळे भविष्यामध्ये झोपडपट्टीमुक्त मुंबई, खड्डेमुक्त मुंबई, प्री मान्सूनवर याच्यावर देखील चर्चा झाली. पावसाळ्यापूर्वी करण्याची कामं सर्व यंत्रणांना सूचना दिलेल्या आहेत की कुठल्याही परिस्थितीमध्ये पावसाळ्यामध्ये खड्ड्यांचा त्रास लोकांना होता कामा नये. पहिल्या फेजमधलं 31 मेपर्यंत सगळे कॉन्क्रीटचे रस्ते कंप्लीट होतील. दुसऱ्या फेजमधले देखील 90% कंप्लीट होतील आणि त्यामुळे जे तिसऱ्या फेजचं काम पावसाळ्यानंतर सुरू होईल आणि जे डांबरी रस्ते आहेत ते डांबरी रस्ते पावसाळ्यापूर्वी सुस्थितीत आणण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. नालेसफाईच्या बाबतीमध्ये देखील सूचना दिलेल्या आहेत. ज्या ठिकाणी पाणी वॉटरलॉगिंग होतं, पाणी साचतं, ते स्पॉट देखील माहिती आहे आणि त्यामुळे तिथं देखील मोठ्या प्रमाणावर यंत्रणा बसवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. होल्डिंग पॉन्ड आहे ते देखील कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या आहेत, जेणेकरून पावसाळ्यामध्ये पाणी साचून मुंबईकरांना त्रास होणार नाही. या सर्व सूचना दिल्या. सर्व यंत्रणांनी त्याच्यामध्ये एक टीम म्हणून काम करावं अशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत. त्याचबरोबर फेरीवाला मोकळे फुटपाथ हे लोकांसाठी चालण्यासाठी आहे आणि म्हणून महापालिका आयुक्तांना मी सांगितलेलं एक स्पेशल ड्राईव्ह घेऊन हे सगळे फुटपाथ जे आहेत हे फुटपाथ लोकांना चालण्यासाठी असले पाहिजेत आणि हे फुटपाथ सुस्थितीत असले पाहिजेत, फुटपाथ सुरक्षित असले पाहिजे. यासाठी बजेटमध्ये एक वेगळी तरतूद करण्याच्या देखील सूचना दिलेल्या आहेत, जेणेकरून मुंबईतले सगळे फुटपाथ आपल्या मुंबईकरांना चालण्यासाठी मोकळे राहतील आणि सुरक्षित राहतील. नक्कीच. पण या बाबतीमध्ये देखील निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे प्रदूषण मुक्त मुंबई, दादरचं शिवाजी पार्कचं प्रदूषणच्या बाबतीमध्ये IITची नेमणूक केलेली आहे. पण मुंबईतले संपूर्ण मुंबई प्रदूषण मुक्त झाली पाहिजे, प्रदूषण कमी झालं पाहिजे. यासाठी जे काही नॉर्म्स ठरवलेले आहेत त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे प्रभावीपणे केली पाहिजे अशा सूचना मी दिलेल्या आहेत. त्याचबरोबर जे खाजगी डेव्हलपर आहेत त्यांनी सगळ्या सूचना नियम पाळले पाहिजेत. मग स्प्रिंकलर असतील त्याचबरोबर जे त्यांना इमारतीला 14 फुटी नेट लावून ते सुरक्षित करणे किंवा धूळ मुक्त करणे, मॉनिटरिंग सिस्टीम जी आहे ती देखील आपण हे केलेलं आहे. आणि त्यामध्ये खाजगी डेव्हलपर आहेतच, परंतु ज्या शासकीय यंत्रणा काम करत आहेत, MMRD आहे, MSRDC आहे, BMC असेल, इतर जे काही प्रकल्प करतात त्यांना देखील ते लागू प्रभावीपणे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, जेणेकरून प्रदूषणाची पातळी कमी होईल आणि त्याचा फायदा लोकांना होईल. रखडलेल्या प्रकल्प जे आहेत त्याचा पुनर्विकास झाला पाहिजे.
याला मोठ्या प्रमाणावर चालना देण्याच्या सूचना ऑलरेडी आपण ती पॉलिसी केलेली आहे. त्यामुळे SRAचं पण क्लस्टर केलं आहे आणि धोकादायक इमारतींचा देखील क्लस्टर केलेला आहे. त्यामुळे क्लस्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मुंबईचा पुनर्विकास जो थांबला होता त्याला चालना देण्याचं काम केलेलं आहे. त्याचबरोबर ड्रग फ्री मुंबई ही देखील केली पाहिजे आणि जे ड्रग ॲडिक्ट मुलं आहेत कोणी असतील त्यांचं रिहॅबिलिटेशन सेंटर प्रत्येक महापालिका काउन्सिलिंग सेंटर डी ॲडिक्शन सेंटर जे आहे ते प्रत्येक महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये कक्ष सुरू करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे महापालिका आयुक्त आणि शासकीय हॉस्पिटल ते देखील आपल्याला करतात. फेरीवाल्यांनी देखील या ठिकाणी त्यांची पॉलिसी ठरेपर्यंत कोर्टामध्ये मॅटर आहे ते नागरिकांना त्रास होणार नाही अशा प्रकारचा आपला व्यवसाय त्यांनी करावा. नागरिकांना कुठली गैरसोय होणार नाही याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे. त्या बाबतीत देखील प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. त्याचबरोबर बांगलादेशींचा मुद्दा आलेला होता. त्याचबरोबर वाहतूक कोंडीचा विषय जो आहे वाहतूक कोंडीवर देखील उपाययोजना झाल्या पाहिजेत. या संदर्भात देखील सर्व यंत्रणांना सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे ते काम करतील आणि नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होणार नाही याची काळजी घेतील. त्याचबरोबर ज्या मुंबईमध्ये टॉयलेट ऑन व्हील पिंक टॉयलेट महिलांची जी काही गैरसोय होते ते स्पॉट आयडेंटिफाय करून मार्केट असेल इतर जी काही ठिकाणं आहेत रेल्वे स्टेशन्स असतील त्याच्या बाहेरचा परिसर असेल बस स्टॉप असतील इतर ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी मोबाईल टॉयलेट ही सूचना दिल्या आहेत महापालिकांना आयुक्तांना आणि ते स्वच्छ असले पाहिजे अशा प्रकारच्या देखील सूचना आम्ही दिलेल्या आहेत. बाकी बांगलादेशी जे काही लोक राहत आहेत घुसखोरी करून त्यांना तात्काळ शोधून काढणे या बाबतीमध्ये जिल्हाधिकारी आणि पोलीस यंत्रणा यांना सूचना दिल्या. त्यांचे आधार कार्ड दिले असतील तर ते रद्द करणे, जी कागदपत्र दिली असतील तर ती त्यांनी मिळवली असतील तर ती सगळी रद्द करून बांगलादेशींना बाहेर काढणं या संदर्भातला देखील चर्चा आजच्या DPDची बैठकीमध्ये झालेल्या आहेत. या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः देखील गांभीर्याने ही बाब घेतलेली आहे आणि म्हणून बांगलादेशींना मुंबई महाराष्ट्रातून त्यांच्या बाहेर काढणे हद्दपार करणे हे देखील निर्णय हा झालेला आहे. सर तुम्ही महत्त्वाची सूचना केलेली आहे की जे आजार जे आहेत तर त्यांना कुठेतरी सामावून घेण्यासंदर्भात तुम्ही देखील काही सूचना केलेल्या आहेत ते नेमकं काय आणि ते कधी पण करू शकतात काही बदल त्या महात्मा फुले आरोग्य योजना असेल महात्मा फुले आरोग्य योजनेमध्ये जे काही आजार आता एन्जिओग्राफी आहे त्याचबरोबर हार्टचे जे स्टेंट आहेत त्याचबरोबर काही आपल्या ऑर्थोपेडिक सर्जरी आहे तर त्याच्यामध्ये बसत नाही आहे. तर त्यामुळे त्यांना नागरिकांना ज्या आपल्या रुग्णांना न परवडणाऱ्या शस्त्रक्रिया आहेत तर त्या महात्मा ज्योतिबा फुलेमध्ये त्या कव्हर कराव्या अशा प्रकारच्या सूचना मी सार्वजनिक आरोग्य विभागाला त्यांना देणार आहे आणि त्यामुळे नागरिकांना फायदा होईल. त्याचबरोबर मी एकदा KM हॉस्पिटलमध्ये सरप्राईज व्हिजिट केली होती. त्यावेळेस काही लोकांनी औषधं आम्हाला विकत आणावी लागतात अशा प्रकारच्या तक्रारी आणि विनंती केली होती. तर 0 प्रिस्क्रिप्शन हे निर्देश मी दिले होते. आयुक्तांनी आज महापालिका आयुक्तांनी मला सांगितलं 80-85% हॉस्पिटलमध्ये 0 प्रिस्क्रिप्शन आहे. औषधाला पैसे द्यावे लागत नाहीत. अजून एक 15-20% हॉस्पिटलमध्ये ती यंत्रणा कार्यान्वित होईल आणि 100% औषधं रुग्णांना त्यामध्ये मोफत मिळतील. आपल्या दवाखान्यामध्ये देखील औषधं मोफत मिळाली पाहिजेत
या संदर्भात देखील मागणी झाली, ती देखील पूर्ण होती. या ठिकाणी काही राजकीय प्रश्न आहे. त्यांनी मेनोपॉल आपल्या दवाखान्यामध्ये मेनोपॉल क्लिनिक मुंबई आयुक्तांना निर्देश दिलेले आहेत, त्याप्रमाणे त्या देखील सूचना अंमलात येतील आणि लोकांना त्याचा फायदा तर जो ठाकरे गट मुंबईमध्ये मराठी महापौर बसावा यासाठी आग्रह आणि धरत होता. दुसरं इतर बाकी मुंबईचे जे विषय होते या संदर्भात या DPT मराठी भवनचा एक मध्ये महत्त्वाचा विषय मराठी होता. भवनाचं काम जे आहे ते देखील युद्धपातळीवर जोरात आपण करू, त्या देखील सूचना दिलेल्या आहेत. सर ज्या मुंबईमध्ये ठाकरे गट मराठी महापौर बसावा यासाठी आग्रह करत होता, परभणीमध्ये 2019लाच बाळासाहेबांचे विचार सोडल्यामुळे आम्हाला हे सरकार बदलण्याचा निर्णय घ्यावा लागला होता आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहे. आज त्यांचे विचार आणि डेव्हलपमेंट, या राज्याचा विकास आणि बाळासाहेबांचे विचार हे घेऊन आम्ही पुढे जातो आहे. म्हणून या महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभेत, नगर परिषदेमध्ये, महापालिकांमध्ये आणि झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समित्यांमध्ये आम्हाला कौल दिला आहे, आशीर्वाद दिलेला आहे. आणि म्हणून 2019लाच त्यांचा जी काय भूमिका त्यांनी घेतली ती आता या पुढं परभणीमध्ये त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर आलेला आहे. वंदे मातरम गीत आम्ही म्हणणार नाही, आम्हाला अनुमती नाही त्याची. वंदे मातरम गीत म्हणणार नाही अशा पद्धतीची भूमिका आबू आझमींनी घेतली. वंदे मातरम म्हणजे मातृभूमीला वंदन, त्यामुळे हे राष्ट्रगान आहे. हे वंदे मातरम म्हणत म्हणत आपल्या अनेक देशभक्तांनी, स्वातंत्र्यवीरांनी फाशीवर चढलेत, बलिदान दिलेलं आहे. त्यामुळे वंदे मातरम म्हणजे मातृभूमीला वंदन करणं हे सगळ्यांनी केलं पाहिजे. या भारत देश आहे, प्रत्येक भारतीयाने हे वंदे मातरम म्हटलंच पाहिजे. अधिवेशनानंतर उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौऱ्याला बाहेर पडतात. संघटना बांग्ला देखिए, आज जिला नियोजन बैठक में कई विषयों पर चर्चा हुई है. मुंबई के बारे में और मुंबई का विकास होना चाहिए, मुंबई सुरक्षित होनी चाहिए, मुंबई अतिक्रमण मुक्त होनी चाहिए, मुंबई झोपड़पट्टी मुक्त होनी चाहिए, मुंबई प्रदूषण मुक्त होनी चाहिए, मुंबई भ्रष्टाचार मुक्त होनी चाहिए, फुटपाथ लोगों को चलने के लिए चाहिए. वो भी कहने कमिश्नर महापालिका आयुक्त जी से कहा है ये फुटपाथ का पूरा एक बड़ा ड्राइव ले लो. ये फुटपाथ लोगों को चलने लायक होने चाहिए, सुरक्षित होनी चाहिए और वो उनका अधिकार है. बाकी क्लस्टर जो है झोपड़पट्टी मुक्त मुंबई, इसको भी इसके बारे में चर्चा हुई है. ड्रग फ्री मुंबई के बारे में भी चर्चा हुई है. फेरी वाला जो है, हॉकर जो है, उन्होंने भी नागरिक जो है, चलने वाले प्रवासी जो है, पादचारी है, उनको किसी बात की दिक्कत ना हो, इसका भी ख्याल रखना चाहिए. महिलाओं के लिए पिंक टॉयलेट और टॉयलेट ऑन व्हील जहाँ जहाँ मार्केट एरिया है, जहाँ आवश्यकता है, हमारे महिलाओं की असुविधा ना हो उनको, इसके लिए वो भी निर्णय लिया है. कमिश्नर आयुक्त जी को कहा है कि उसका अमल करें. और प्रदूषण के बारे में भी, प्रदूषण मुक्त मुंबई, इसके बारे में गड्ढों से मुक्त मुंबई, ये भी इसके बारे में भी निर्णय लिया है. 31 मई तक पहला फेज कंप्लीट कॉन्क्रीटाइजेशन होगा. सेकेंड फेज जो है ये भी लगभग अगले कुछ 6 महीने में कंप्लीट हो जाएगा. थर्ड फेज जो है बारिश के बाद शुरू होगा. और जो ये डांबर के रोड है वो उसमें गड्ढे नहीं होने चाहिए. ये सभी यंत्रणाओं को मैंने सूचित किया है. प्री मानसून वर्क मुंबई में वाटर लॉगिंग नहीं होनी चाहिए, नाले की अच्छी तरह सफाई होनी चाहिए. जहाँ पानी भरता है वहाँ पर यंत्रणा पूरी अलर्ट होनी चाहिए. होल्डिंग पॉन्ड है वो एक्टिव होनी चाहिए. ये सभी जो है सभी विषयों पर चर्चा हुई है. और मुंबई के बारे में हम लोग पूरी तरह कॉशियसली काम कर रहे हैं. मुंबई एक वर्ल्ड क्लास शहर बनना चाहिए, उसे उसमें सभी सुविधा होनी चाहिए. इसलिए कल ही मैं और मुख्यमंत्री देवेंद्र जी
मुंबई महापालिका में गए थे। मेयर और डिप्टी मेयर को हमने कहा है उनको पूरी तरह सपोर्ट राज्य सरकार करेगी और मुंबई को एक जैसे आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी ने कहा था मुंबई ये ग्लोबल फिनटेक कैपिटल होना चाहिए, उसी तरह ये वर्ल्ड क्लास शहर जो बनना चाहिए, इसके लिए जो भी करना है हमारा राज्य सरकार करेगा। मराठी का मुद्दा लेकर उद्धव जी लढाई लढत अधिवेशनानंतर चांगलं आहे, सर, शुभेच्छा. मराठीमध्ये उद्धव ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरींना तुम्ही डायरेक्ट GR काढून दिला लालबागचे विकासासाठी काय करायचं? काय कारण आम्ही निधी देताना कुठलाही दुजाभाव केलेला नाही आणि त्या भागाची आवश्यकता लक्षात घेऊन नागरिकांची माझं कामच तसं असतं. निर्णय घेतला की त्याचं अंमलबजावणी तात्काळ, नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन, त्याच्या हातात GR देऊन टाकला. त्यामुळे मी मुख्यमंत्री असताना देखील हे केलेलं आहे. आता देखील मी उपमुख्यमंत्री म्हणून काम करतोय. ज्या ज्या विभागांचं मी काम करतोय, ज्या विभागा माझ्याकडे आहेत हाताळतोय, माझ्या कामाची पद्धत हीच आहे. तात्काळ जे होण्यासारखं काम आहे ते लगेच करतो आणि शेवटी नागरिकांना दिलासा देण्याचा विषय आहे.